सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. शिंदे साहेब, लाडक्या बहिणींची लूट थांबवा. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डॉक्टर घेतो 3000. डॉक्टर रमेश राठोड यांचे इंटर्नशिप रॅकेट. अशा सेविकांना बळीचा बकरा बनवू नका. CEO रोहन घुगे कारवाई करतील का? सागर बागुल, सागर अशोक बागुल. बोलून घ्या ना. हॅलो, म्हणजे मला समजता येतं लोकांचे पैसे, लोकांकडून पैसे घेतले ते आशाने. अरे पण ऐका ना, आशाने घेतले पण त्यांनी खरेदी म्हणून नाव घ्यायला लागले. खरेदीचा पेशंटचा काही संबंध नाही. खरेदीची बदनामी व्हायला लागली. त्यानंतर आशाला सांगा काय पैसे घेतले असेल ते पेशंटचे परत करा म्हणून अशी विचारनंतर होणार नाही. आणि आमचा खरेदीचा ते फोटो काढून दाखवा लागले. लोकांना खरेदीचं घेतलं, लोकांना सांगा का खरेदी व्हायला नाही पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणात आणणाऱ्या कुटुंब कल्याण या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये महिलांची लूट होत असेल, डॉक्टरच पैसे खात असतील तर यासारखी लाजिरवाणी बाब नव्हे. अरे, कुणीतरी या डॉक्टरांना आवरा. काल परवा आम्ही 108 ॲम्ब्युलन्स सेवेच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. मात्र निगरगट्ट व्यवस्था अजूनही थंडच आहे. आणि आता टेंभे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश राठोड यांनी खर्डी ग्रामीण रुग्णालयात घेतलेल्या कुटुंब कल्याण शिबिरात महिलांकडून 3000 रुपये घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर स्थानिक कार्यकर्ते सागर बागुल यांनी प्रसारित केल्यानं डॉक्टरांचीच फटफजिती झाली आहे. खरं तर हा देशहिताचा महत्वाकांक्षी राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाचा आरोग्य यंत्रणा फज्जा उडवत असेल तर लोकप्रतिनिधींनी, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबद्दल कठोर भूमिका घ्यायला हवी. ठाणे झेडपीचे धडाकेबाज CEO रोहन घुगे यांनी कारवाईचा बडगा हाणला पाहिजे. काल खर्डी ग्रामीण रुग्णालयात ज्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या त्यामध्ये काही महिलांकडून 3000 रुपये लुबाडण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच खर्डी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर आशिलाख शिंदे यांनी संबंधितांना कॉल करून तुमच्यामुळे खर्डी रुग्णालयाची बदनामी होत असून ज्यांचे पैसे घेतलेत त्यांना परत करा असं सांगितलं. डॉक्टर शिंदे यांनी ज्या डॉक्टरला कॉल केला होता त्याने पैसे घेतल्याचं मान्य केलं असून ते पैसे आशा सेविकांनी घेतल्याची टोलवाटोलवी केली आहे. डॉक्टरांची ही लंगडी सबब म्हणजे आशा सेविकांना बळीचा बकरा बनविण्याची खेळी आहे. अशाच प्रकारे डोळखाम, दहागाव आणि शेंद्रुण येथील शिबिरातही पैसे घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या असून ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यात हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा आहे. डॉक्टर राठोड यांच्याशी संपर्क साधला असता या शिबिरांकरता येणाऱ्या खासगी सर्जनकरिता पैसे घेतल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. शहापूर तालुक्यातील शेंद्रुण, टेंभे, डोळखाम या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये MBBS डॉक्टर असताना देखील BAMS असलेल्या डॉक्टर राठोड यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कुणाच्या आशीर्वादामुळे डॉक्टर राठोडवर ही मेहर नजर आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक केंद्रांमध्ये इंटर्नशिप करिता जे डॉक्टर येतात ते बहुतांशी शहरातच काम करत असून त्यांच्या संबंधित नेमणुकीच्या ठिकाणी खोट्या हजेऱ्या दाखवल्या जातात. त्यांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी लाटत असून या रॅकेटमध्ये देखील डॉक्टर राठोड असल्याची चर्चा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे घडत असेल, रुग्णांना सेवा मिळत नसेल तर ही गंभीर बाब असून याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. ज्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी शासन महिलांना प्रोत्साहन देते
त्याच गरीब महिलांची लूट होत असेल, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला जात असेल तर अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची गरज आहे.